नुकताच झारखंडमध्ये नक्षलवादी संघटनेचा म्होरक्या मोडेम बाळकृष्ण हा मारला गेला। त्याच्यावर तब्बल 1 कोटी रुपयाचं बक्षीस होतं। पण या विपरीत एक घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे। 40 वर्षांपेक्षा जास्त काळ माओवादी चळवळीत राहून तब्बल 207 खून करून आता महिला माओवादी आणि केंद्रीय समितीची सदस्य पोथुला पद्मावती उर्फ सुजाता हिने आत्मसमर्पण केले। 1980 पासून गडचिरोलीमधल्या नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय असलेल्या सुजाता आता तब्बल 62 वर्षाच्या झाल्यात। आता काम होत नाही आणि वयानुसार आजारपण, थकलेलं शरीर हे कारण देऊन त्यांनी आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला। त्यामुळे माओवाद्यांना मोठा धक्का बसलाय। माओवादी नेता माल्लोजुला काटेश्वर उर्फ किशनजी जो पश्चिम बंगालमध्ये 2011 मध्ये झालेल्या चकमकीत ठार झाला। सुजाता या त्यांच्या पत्नी आहेत। सुजाता यांच्यावरती 63 राजकीय नेते, सामान्य नागरिक आणि सोबतच 207 जवानांचा खून केल्याचा आरोप आहे। वयानुसार थकलेल्या शरीरामुळे त्यांनी आत्मसमर्पण केल्याचं सांगितलं आणि त्याचसोबत यावर्षी तब्बल 404 नक्षलवाद्यांनी तेलंगणामध्ये आत्मसमर्पण केले। पण सुजाता यांना आत्मसमर्पण कायद्याअंतर्गत तब्बल 25 लाख रुपये दिले जाणार आहेत। त्यावरून केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी नक्षलवाद्यांना आवाहन केलंय की या योजनेचा लाभ घेऊन आत्मसमर्पण करा आणि विकासाच्या मार्गावर या।